नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1 ची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. पूर्व परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. वेळ 2 तास आहे. गुण आहे 40. त्या अगोदर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारचे मी तुम्हाला अजून विषयाची सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि अजून अपलोड करणार आहे सराव प्रश्नपत्रिका सर्व इयत्तेची, तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पहिला प्रश्न, पुढील पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. डॅश यांपासून ब्रांज हे संमिश्र वर्णाक्षर आहे. तांबे आणि जस्त, तांबे आणि कथिल, लोखंड आणि निकेल, तांबे आणि लोखंड. या चारपैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. दुसरा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या डॅश आवृत्ती फल असतात. अणुअंक, अणुवस्तुमानांक, घनता, उत्कलनांक हे कोणते आवृत्ती फल असतात ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. आणि तिसरा आहे, बर्फ वितळताना त्याचे प्रमाण डॅश होते. वाढते, कमी होते, तेवढेच राहते, वाढेल किंवा कमी होईल. काय होईल ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. इथेनॉइक ॲसिडचे रेणुसूत्र डॅश हे आहे. हे चारपैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि लोखंडी खड्यांची कॉपर सल्फेटची द्रावणाची अभिक्रिया ही डॅश आहे. संयोग आहे, अपघटन आहे, विस्थापन आहे, दुहेरी आहे. कोणता आहे ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. बाय खालील प्रश्न सोडवा. चूक बरोबर ते लिहा. विद्युत मोटर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. विसंगत पद ओळखा. ग्रह, तारे, उपग्रह, इंद्रधनुष्य. आणि दुसरा आहे, सहसंबंध लिहा. मिथेन, सतृप्त हायड्रोकार्बन, प्रोपीन. आणि चौथा आहे, आपाती कोन शून्य असताना अपवर्तित कोन किती असतो. पुढील आकृतीत दाखवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहायचे तुम्हाला. आणि दुसरा आहे, शास्त्रीय कारण लिहा. कोणते दोन गुण आहेत. 4. पहिला आहे, घनामध्ये वरून खाली जाताना अणु त्रिज्या वाढत जाते. कार्बनच्या अंगी अगणित संयुगे तयार करण्याचा गुणधर्म आहे. तिसरा आहे, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. अशा प्रकारे तुम्हाला 3 दिलेल्या शास्त्रीय कारण, त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे. 4 मार्क आहे, तुम्ही आरामात लिहू शकतात. आणि बाय खालील प्रश्न सोडवा. कोणते 3 गुण आहे. 6. जर एक ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती. आणि दुसरा आहे, खालील आकृती निरीक्षण करा, रिकाम्या जागा भरा. हे जागा जे रिकामा आहे ते तुम्हाला भरायचे आहे. आणि तिसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. हवामान, उपग्रह, हवामानाचा अंदाज, IRNSS, अक्षांश रेखांश निश्चित करणे, पृथ्वी निरीक्षक उपग्रह. हे तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करायचे आहेत. आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ॲल्युमिनियमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा. ॲल्युमिनियम धातुकातील मृदाशुद्धीचे नाव लिहा. असे तुम्हाला नाव लिहायचे आहेत. आणि 5वा आहे, ऑक्सिडक म्हणजे काय, उदाहरणासहित स्पष्ट करा. आणि प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्न सोडवा. कोणते 5 गुण आहे. 15. पहिल्या, खालील रासायनिक अभिक्रियेत काय घडते ते संतुलित समीकरण देऊन स्पष्ट करा. अमोनिया वायूची हायड्रोजन क्लोराईड वायू बरोबर अभिक्रिया केली. दुसरा आहे, दिलेल्या आकृती संबंधाचे नियम लिहा. हे केपलरचे नियम तुम्हाला लिहायचे आहेत. आणि तिसरा, उपग्रहाची भ्रमण कक्षा म्हणजे काय. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेच्या वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते. चौथा आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा. आणि 5वा आहे, इंद्रधनुष कशा प्रकारे तयार होते ते स्पष्ट करा. आणि पुढील संज्ञा स्पष्ट करा. धातुविज्ञान, धातुके, मृदाशुद्धी. 7वा आहे, लोखंडाचे गंजणे रोखण्यासाठी 3 पद्धती लिहा. आणि 8वा आहे, धातू रूप वाहकातून विद्युतधारा जात असताना वाहकामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचे सूत्र मिळवा. ज्यूलच्या नियमावर आधारित आहे हा प्रश्न. प्रश्न 14 आहे, खालील प्रश्न सोडवा. कोणते एक गुण आहे. 5. लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता म्हणजे काय, त्याची संभाव्य कारणे सांगा. या दोषाचे निराकरण कसे करतात, आकृत्यांसह स्पष्ट करायचे तुम्हाला.
चौथा आहे खालील प्रश्न सोडवा, कोणते एक गुण आहे 5. आणि दुसरा आहे की हा आकृती दिलेला त्यावरून तुम्हाला लोखंडी तांबे शिसे दिलेला या आकृतीची तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आणि तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे की आकृतीवरून पदार्थात कोणते गुणधर्म लक्षात येतात. बाहेरील गुणधर्म थोडक्यात लिहा. आणि दुसरा आहे बाहेरील गुणधर्म थोडक्यात लिहा. उष्णता विनिमयाचे तत्व लिहा. आकृतीवरून उष्णता स्थानांतर प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. अशा प्रकारे मित्रांनो पूर्व परीक्षा विषय विज्ञान भाग 1ची सराव प्रश्नपत्रिका संपलेली आहेत. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. असे प्रकारचे तुम्हाला अजून व्हिडिओ मिळत राहतील. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना हा चॅनल शेअर करा. सराव प्रश्नपत्रिका एकदा प्रथम तुम्हाला दाखवत आहे. प्रश्नपत्रिका पूर्ण दाखवलं आहे मी.